नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 या विज्ञानाच्या पाठामध्ये आज आपण वस्तुमान व वजन हे दोन घटक अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमान आणि वजन या दोन वेगळ्या राशी आहेत, पण आजपर्यंत आपण बोलीभाषेमध्ये वजन या शब्दाचा वापर आपण वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो। म्हणजे बोलीभाषेमध्ये ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस आपल्यासाठी वजनही तेच असतं आणि वस्तुमानही तेच असतं, पण विज्ञानाच्या भाषेमध्ये, शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो तेव्हा वजन आणि वस्तुमान या दोन वेगळ्या राशी आहेत। तर या वस्तुमान आणि वजन या दोन वेगळ्या राशी का आहेत, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, हे आज आपण आजच्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर वस्तुमानाला इंग्लिशमध्ये मास म्हणतात। इथं दाखवतोय बा मी कर्सरच्या साहाय्याने, व्यवस्थित लक्ष द्या। वस्तुमानाला इंग्लिशमध्ये मास म्हणतात आणि वजनाला इंग्लिशमध्ये वेट म्हणतात। तसा या वजनाचा किंवा या वेटचा आणि आपला आजपर्यंत कधीही संबंध आलेला नाही। ज्यावेळेस तुम्ही सांगता की तुमचं वजन 40 किलो आहे, त्यावेळेस तुम्ही तुमचं वजन सांगत नाही, तर तुम्ही तुमचं वस्तुमान सांगता। ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दुकानातून, शॉपमधून एखादं वस्तू आणता, म्हणजे साखर असेल किंवा इतर काही वस्तू असतील वजनामध्ये मोजलेल्या, त्यावेळेस तुम्ही त्यांचं वस्तुमान सांगत असता। 1 किलोग्रॅम साखर आणली, साखरेचं वजन नाही, तर ते आहे साखरेचं वस्तुमान। समजा 50 किलो गहू आणला, तर ते 50 किलो हे काही त्याचं वजन नाही, तर हे आहे त्याचं वस्तुमान। आता वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये काय फरक आहे, तर बघा, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचं मापन होय। या कर्सरच्या साहाय्याने मी तुम्हाला या ठिकाणी त्याची व्याख्या सांगितलेली आहे, पहा। तर कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचं मापन होय। समजा जसं की तुम्ही 1 किलोग्रॅम साखर आणली दुकानामधून, तर 1 किलोग्रॅम साखरेमध्ये साखरेचे किती दाणे आहेत त्याचं मापन म्हणजे वस्तुमान। म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्यसंचय किती आहे तो मोजणं म्हणजे काय मोजणं, तर वस्तुमान मोजणं होय। आता याचं जे SI एकक आहे ते आहे किलोग्रॅम। बघा, जसं की दूध मोजण्याचं एकक आहे लिटर, अंतर मोजण्याचं एकक आहे किलोमीटर, तसं वस्तुमान मोजण्याचं एकक आहे, SI एकक आहे किलोग्रॅम। आता वस्तुमान ही काय आहे, अदिश राशी आहे। कर्सरच्या साहाय्याने मी दाखवतोय, पहा। वस्तुमान काय आहे, अदिश राशी आहे आणि वस्तुमानाचं मूल्य सगळीकडं सारखंच असतं। दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचं मूल्य बदलत नाही। म्हणजे कुठेही विश्वात जावा, जे काय वस्तुमान आहे, जे काय वस्तुमानाचं मूल्य आहे, ते वस्तुमानाचं मूल्य बदलत नाही। इथं हे बघा, हे मी तुम्हाला दाखवलं, हे वस्तुमान आहे। हे 2 किलोग्रॅम वस्तुमानाची ही वस्तू आहे, दिसते, तीच ही आहे, तीच आहे, म्हणजे या तिन्ही एकच वस्तू आहेत। आता अर्थ म्हणजे पृथ्वीवरती याचं वस्तुमान किती आहे, 2 किलोग्रॅम। मून चंद्रावरती हिचं वस्तुमान आहे 2 किलोग्रॅम आणि अवकाशामध्ये हिचं वस्तुमान आहे 2 किलोग्रॅम। म्हणजे तुम्ही कुठं जरी गेला, म्हणजे विश्वात सगळीकडे वस्तुमान सारखं राहतं, त्याची किंमत बदलत नाही।
बरोबर, तेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर इथं दाखवते पहा, ही आपली अर्थ आहे आणि हा आहे मंगळ ग्रह, मार्स. अर्थ म्हणजे पृथ्वी, मार्स म्हणजे मंगळ. आता पृथ्वीवरती एक माणूस उभा आहे, त्याचं जे मास म्हणजे वस्तुमान, इंग्लिशमध्ये त्याला मास म्हणतात, किती आहे? 50 किलोग्रॅम. मार्स म्हणजे मंगळावरती देखील त्याचं मास किती आहे? वस्तुमान 50 किलोग्रॅम. म्हणजे वस्तुमान हे सगळीकडं सारखं राहतं, त्याच्यामध्ये काही एक बदल होत नाही. आता हे वस्तुमान म्हणजे काय आहे नक्की? तर न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. आता वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप म्हणजे काय? तर जेवढं वस्तुमान जास्त तेवढी ती वस्तू काय असते? जड असते. बघा इथे, वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त. जडत्व म्हणजे जडपणा, स्वतःहून न हलणं, याला आपण काय म्हणतो? जडत्व म्हणतो. जसं की हत्ती पहा, हत्तीचं वस्तुमान जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचं जडत्व देखील कसं आहे? जास्त आहे. तो जास्त हलू शकत नाही, तो जास्त पळू शकत नाही. त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ पहा, चित्ता. आता चित्त्याचं वस्तुमान कसं आहे? कमी आहे, त्याच्यामुळं तो जास्त वेगाने पळू शकतो. तर आपण वस्तुमानाविषयी माहिती पाहिली. वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचं मापन. SI एकक किलोग्रॅम आहे. ही अदिश राशी आहे, कारण केवळ परिमाणाने ही पूर्णपणे व्यक्त होते. हिचं मूल्य सगळीकडं सारखं असतं. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील याचं मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही जास्त असतं. कळालं? आता त्यानंतर ही जी दुसरी राशी आहे वजन. आता वजनाची व्याख्या सांगतोय पहा, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. समजा तुमचं वजन किती? तर तुम्हाला पृथ्वीने खालून जेवढं वजन बल लावलेलं आहे तेवढं बल म्हणजे तुमचं वजन. इथं मी दाखवते पहा, ही व्यक्ती आहे. आता या व्यक्तीला पृथ्वीने खालच्या दिशेने असं बल लावलेलं आहे. आपल्याला माहीत आहे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाची दिशा तिच्या केंद्राच्या दिशेने असते. तर पृथ्वी काय करते? याला खालच्या दिशेने बल लावते. आता याचं वजन किती? तर पृथ्वीने याच्यावर प्रयुक्त केलेलं गुरुत्वबल जेवढं तेवढं याचं वजन. म्हणजे याचं वजन किती आहे? 110 पाऊंड आहे. बरोबर का? कारण तेवढंच बल पृथ्वीनं खालच्या दिशेने याच्यावरती प्रयुक्त केलेला आहे. आता तोच माणूस कुठं गेला? मंगळावरती गेला. आता मंगळावरती याचं वजन किती? तर मंगळाने याला खालच्या दिशेने किती बल लावले? मंगळ याला खालच्या दिशेने खेचून घेतोय असा. मग मंगळाने याच्यावर किती बल प्रयुक्त केले? तेवढं बल म्हणजे याचं वजन. याचं वजन किती आहे? 42 पाऊंड आहे. माणूस तर तोच आहे. पृथ्वीवर असताना त्याचं वजन आहे 110 पाऊंड आणि मंगळावरती असताना त्याचं वजन आहे 42 पाऊंड. असं का? कारण पृथ्वीकडं गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे, ती जास्त बल लावते, त्याच्यामुळे त्याचं वजन जास्त भरतं. आणि मंगळाकडे तेवढे गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्यामुळं किंवा गुरुत्वबल नसल्यामुळं तो कमी बल लावतो आणि कमी बल लावल्यामुळं त्या व्यक्तीचं वजन इथं कमी भरतं आहे. बरोबर? तर मी आत्ताच सांगितलं पहा, पृथ्वी किंवा कोणताही ग्रह असेल ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करतो ते बल म्हणजे त्याचं वजन. आता समजा M वस्तुमान असलेली वस्तू आहे, तर तिचं वजन किती? तर इथं मी परत एकदा स्लाईडकडे जातोय. हां, तर
इथं पहा, याचं वस्तुमान आहे 50 किलोग्रॅम, दिसतंय, मास 50 किलोग्रॅम, बरोबर. वेट, वजन किती, 110 पाऊंड आलं. का तर वजन बरोबर काय असतं, तर हे वस्तुमान गुणिले या पृथ्वीचं जे काय गुरुत्व त्वरण आहे, आपल्या पृथ्वीचं गुरुत्व त्वरण आहे 9.8, मग 50 गुणिले 9.8 जो काय गुणाकार येईल तो म्हणजे त्याचं वजन असणार आहे. आणि हा मंगळ आहे, या मंगळाने आता इथं या माणसाचं वस्तुमान आहे 50 किलोग्रॅम तेवढंच, पण याचं जे वजन आहे ते किती आलं, 42. कमी भरलं म्हणजे 1 पेक्षाही या मंगळाचं गुरुत्व त्वरण काय आहे, कमी आहे, गुरुत्व बल कमी आहे, त्याच्यामुळं इथं वजन याचं कमी भरलेलं आहे. तर मी सांगितलं इथं पहा काय, तर वजन म्हणजे काय, वजन त्याला इंग्लिशमध्ये वेट असं म्हणतात, म्हणून इथं डब्ल्यू बरोबर mg, m म्हणजे वस्तुमान जे काय असेल ते, आणि g म्हणजे गुरुत्व त्वरण. w बरोबर mg म्हणजे w बरोबर m गुणिले g, वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण म्हणजे वजन. म्हणजे वस्तुमान आणि वजन वेगळ्या राशी आहेत, मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता वजन कशात मोजलं जातं, तर न्यूटनमध्ये मोजलं जातं, न्यूटन या एककात. मी सुरुवातीला सांगितलं, जशी साखर किलोग्रॅम एककात मोजतात, दूध लिटर एककात मोजतात, अंतर किलोमीटर या एककात मोजतात, त्याचप्रमाणे वजन न्यूटन या एककात मोजलं जातं. त्यानंतर ही काय आहे, सदिश राशी आहे. कसली राशी आहे, सदिश, वस्तुमानाच्या बरोबर विरुद्ध आहे. वस्तुमान कसले आहे, अदिश राशी आहे, तर वजन कसले आहे, सदिश राशी आहे. आणि वजन म्हणजे जे काही बल लावलेलं आहे ते बल म्हणजे वजन असतं, आणि त्याची दिशा नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे असते. आता जीचं जे मूल्य आहे ते सगळीकडे सारखं नसल्यामुळं वस्तूचे वजन ही स्थानाप्रमाणे काय होते, बदलते. मी सांगितलं जीचं जे मूल्य आहे, गुरुत्व त्वरणाचं मूल्य, अगोदरच्या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. जीचं मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त असतं, ते असतं 9.8. त्याच्यामुळं ध्रुवावरती तुम्ही जर गेला आणि तुमचं जर वजन केलं तर ते जास्त भरणार, आणि विषुववृत्तावरती ते सर्वात कमी असतं, ते असतं 9.7. त्याच्यामुळं विषुववृत्तावरती तुमचं वजन कमी भरणार. म्हणजे वजन हे स्थानानुसार काय होतं, बदलतं. इथं आपण दाखवलेलं आहे पहा, इथं हे बघा, हे पृथ्वी आहे, चंद्र आणि अवकाश, बरोबर. पृथ्वीवरती हा जो काय पिवळा ठोकळा दिसतोय, याचं वस्तुमान 2 किलोग्रॅम आहे, बरोबर. पण पृथ्वीवरती या ठोकळ्याचं वजन भरतं 19.6 न्यूटन. त्यानंतर चंद्रावरती हा जो काय पिवळा ठोकळा आहे, वस्तुमान सगळीकडे सारखंच राहतं, आपण सुरुवातीलाच अभ्यासलेलं आहे. आता चंद्रावरती त्याचं जे काय वजन आहे ते 3.3 न्यूटन, आणि तुम्ही जर तो ठोकळा घेऊन अवकाशात गेला तर तिथं त्याला वजनच असणार नाही, तो वजनरहित असणार आहे, तो असा हवेमध्ये किंवा त्या अवकाशात तरंगत राहतो, बरोबर. तर बोलीभाषेत आपण पहा, आता वस्तुमान आणि वजन वेगळ्या राशी आहेत सांगितलं मी तुम्हाला, त्यातला फरक पण सांगितला, त्याची एककं पण सांगितले, त्या राशी कशी आहेत त्या पण सांगितलं. तर बोलीभाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो पहा. बोलीभाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो. आता एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅममध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो, परंतु जेव्हा आपण राजीवचे वजन 75 किलोग्रॅम आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत असतो पहा. तर काय, राजीव नावाचा एक मुलगा आहे, ज्यावेळेस आपण राजीवचं वजन 75 किलोग्रॅम आहे असं म्हणतो
त्यावेळेस शास्त्रीय भाषेमध्ये राजीवचं आपण वजन सांगत नसून वस्तुमान सांगत असतो. आता त्याचं वजन किती येणार, तर 75 किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजीवचे वजन आहे. आता तुम्ही सांगितलं समजा की राजीवचं वजन 75 किलोग्रॅम आहे, तर तुम्ही ते वजन सांगत नसून तुम्ही त्याचं वस्तुमान सांगत आहात. मग त्याचं वजन किती, तर 75 किलोग्रॅम वस्तुमानावर पृथ्वी किती गुरुत्वबल प्रयुक्त करते तेवढं त्याचं काय असणार आहे, वजन असणार आहे. म्हणजे राजीवचं वजन किती येणार, तर F बरोबर mg या सूत्रानुसार ते येणार. काय, F बरोबर mg. m म्हणजे वस्तुमान. राजीवचं वस्तुमान किती आहे, 75 किलोग्रॅम, आणि त्याच्यावरती पृथ्वीने प्रयुक्त केलेलं गुरुत्व त्वरण किती आहे, 9.8. म्हणून राजीवचं जे वजन आहे ते असणार आहे 735 न्यूटन. कळालं. तर वस्तुमान आणि वजन या वेगळ्या राशी आहेत. ज्यावेळेस तुम्ही तुमचं वजन 40 किलोग्रॅम सांगता त्यावेळेस तुम्ही काय सांगत असता, तर तुमचं वस्तुमान सांगत असता. आणि तुमचं जर वजन तुम्हाला काढायचं असेल तर तुमच्या वस्तुमानाला तुम्ही 9.8ने गुणा, आणि जो काय गुणाकार येईल ते म्हणजे तुमचं वजन असणार आहे. आता त्याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे गुरुत्वीय लहरी. तर लहर म्हणजे तरंग. आता तुम्ही कधी पाण्यामध्ये एखादा दगड जर टाकला, शांत पाण्यामध्ये, जसं पाणी स्थिर आहे, तळ्यामधलं किंवा विहिरीमधलं किंवा एखादा तुमचा घरी असलेला टब असेल, त्याच्यामध्ये असलेलं जे काही पाणी आहे ते स्थिर असेल, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी वस्तू टाकली तर त्या पाण्यामध्ये जे काही निर्माण होतात त्यांना लहर किंवा तरंग असं म्हटलं जातं. आता आपण जो पाहतोय प्रकाश, तोही एक तरंगच आहे किंवा तीही एक लहरच आहे. ती असते विद्युत चुंबकीय तरंग. तर त्याच्यात अनेक प्रकारचे तरंगाचे विविध प्रकार आहेत. सूर्यप्रकाश आपल्याला दिसतो, पण त्यामध्ये गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग, हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचे विभिन्न प्रकार आहेत. म्हणजे प्रकाशामध्ये हे सगळे चुंबकीय तरंग असतात. आत्ता ज्याची नावं सांगितली ती, बरोबर. तर खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात. आता हे जे तरंग आहेत, हे तरंग कोण उत्सर्जित करतं, तर ज्या काही खगोलीय वस्तू आहेत. खगोल म्हणजे वरचं आणि भूगोल म्हणजे खालचं. भूगोल म्हणजे जमिनीवरचा आणि खगोल म्हणजे आकाशातलं. आता खगोलीय वस्तू म्हणजे कोणकोणत्या आहेत, वरती आकाशात पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतं, तर तारे दिसतात, ग्रह दिसतात. आपली पृथ्वीसुद्धा काय आहे, खगोलीय वस्तूच आहे, बरोबर. तर खगोलीय वस्तू काय करतात, हे अशा प्रकारचे तरंग उत्सर्जित करतात. आणि आपण जी काही उपकरणं तयार केलेली आहेत, या उपकरणांद्वारे आपण ते तरंग ग्रहण करतो, म्हणजे त्याला कॅच करतो, आणि विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती या लहरींद्वारेच आपल्याला मिळालेली आहे. आता या ज्या काही गुरुत्वीय लहरी आहेत, या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. पहा, त्यांना अवकाश काळावरील लहरी असं म्हटलं आहे. तर अवकाश म्हणजे जिथं काही नाही, आणि काळावरील म्हणजे अगदी पुढे पुढे जाणाऱ्या अशा या लहरी आहेत. आणि त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. पहा, कधी, 1916 साली. अशा प्रकारच्या गुरुत्वीय लहरी ज्या काही खगोलीय वस्तू आहेत त्यांच्यापासून निर्माण होतात अशी शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. आणि ह्या ज्या काही लहरी आहेत या खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी
शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणं विकसित केलेली आहे. यामध्ये LIGO हे एक उपकरण आहे आणि बरोबर 100 वर्षानंतर म्हणजे 2016 साली शास्त्रज्ञांनी या गुरुत्वीय लहरीचा शोध लावला की ज्याचं भाकीत आइन्स्टाईनने 100 वर्षापूर्वी केलं होतं की अशा ज्या काही खगोलीय वस्तू आहेत त्या खगोलीय वस्तू काय करतात तर त्यांच्यामधून असे तरंग उत्सर्जित करतात आणि त्याचं जे भाकीत आहे आइन्स्टाईनचं ते 100 वर्षांनी अगदी बरोबर खरं ठरलं आणि याच्यामध्ये आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं देखील योगदान आहे. तर या चित्रामध्ये मी दाखवते पहा, या खगोलीय वस्तू आहे दिसते ही एक आणि यांच्यामधून अशा पहा लहरी किंवा तरंग उत्सर्जित होतात. इथं पण आहे पाहिजे हे बघा, हे तरंग, हे असे तरंग काय होतात उत्सर्जित होतात. जसं पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर तरंग उत्सर्जित होतात अगदी त्याचप्रमाणे ज्या काही खगोलीय वस्तू आहेत या देखील काय करतात तरंग उत्सर्जित करतात, तरंग बाहेर सोडत असतात आणि यामुळेच विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे. पुढचा घटक पहा, मुक्त पतन. बरोबर. तर याच्यामध्ये या मुक्त पतनामध्ये इथं एक करून पहा असं सांगितलेलं आहे. पहा, तर एक लहान दगड हातात धरा. बरोबर. त्यावर कोणकोणती बले प्रयुक्त होत आहेत. आता तो दगड हळूच सोडून द्या. तुम्हाला काय आढळते? तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त झाले. बरोबर. तर समजा ही एक वस्तू आहे पाही, ही वस्तू मी अशी हातामध्ये धरलेली आहे. बरोबर. आपल्याला माहिती आहे पृथ्वी काय करते, तिच्या जवळ असलेल्या सगळ्या वस्तूंवरती गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. बरोबर. आता मी हे हातात धरलेली वस्तू आहे याच्यावरती देखील पृथ्वीनं काय केलेलं आहे बल प्रयुक्त केलेलं आहे. बरोबर. असं नाही की या वस्तूवर पृथ्वीने बल प्रयुक्त केलेलं नाही, या वस्तूवरती देखील पृथ्वीनं काय केलेलं आहे बल प्रयुक्त केलेलं आहे. परंतु मी काय केलेलं आहे, पृथ्वी याला खालच्या दिशेने पहा काय करते, अशी खालच्या दिशेने बल प्रयुक्त करते. बरोबर. आणि मी या वस्तूवरती काय केलं, याचं वरच्या दिशेने बल प्रयुक्त केल्यामुळे काय झालेलं आहे, त्या बलाचं संतुलन झालेलं आहे आणि ती वस्तू काय स्थिर आहे. म्हणजे पृथ्वीने खालच्या दिशेने जेवढं बल प्रयुक्त केले तेवढंच मी हाताने त्या वस्तूवरती वरच्या दिशेने बल प्रयुक्त केले आणि त्याच्यामुळं ही जी वस्तू आहे ती वस्तू माझ्या हातावरती कशी आहे संतुलित आहे, स्थिर आहे. ज्या वेळेस मी या वस्तूवरचं बल हाताने लावलेलं काढून घेणार त्यावेळेस काय झालं, ही वस्तू अशी काय झाली खाली पडली. कारण पृथ्वीनं खालच्या दिशेने त्या वस्तूवरती काय लावलं होतं बल लावलं होतं आणि त्यामुळं ती वस्तू जमिनीवरती पडलेली आहे. आता हातातून सोडून दिल्यानंतर या वस्तूवरती केवळ पृथ्वीचं गुरुत्व बल होतं पहा आणि त्याच्यामुळं ती वस्तू काय झाली खाली पडली. आता याची जी व्याख्या आहे मुक्त पतनाची पहा इथं दिलेली आहे पहा. तर जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणायचं. मुक्त म्हणजे सर्वातून मुक्त, फक्त त्याच्यावरती बल कुणाचं पृथ्वीचं गुरुत्वीय बल. बरोबर. तर आता इथं बघा हे खेळणं आहे. बरोबर. इमारत आहे. बरोबर. त्या इमारतीवरून हे खेळणं सोडून दिलं खाली. बरोबर. आता याच्यावर कोणतं बल प्रयुक्त होत होतं, कुणी त्याला वरून दाबले का, खालून ओढले का, नाही. हे जे खेळणं आहे हे फक्त पृथ्वीच्या गुरुत्वीय बलानेच खाली येत आहे. बरोबर. म्हणजे हे इथं याचं कशाचं उदाहरण आहे, मुक्त पतनाचं उदाहरण आहे. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल, काय, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला
मुक्त पतन असे म्हणतात. आता इथं या वस्तूचं पण काय होतं आहे, मुक्त पतन होतं आहे. कारण पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाशिवाय या वस्तूवरती इतर कोणतंही बल प्रयुक्त नाही. याला कोणी खालून खेचून घेते का किंवा वरून दाबते का? नाही. केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलानेच ही वस्तू काय झालेली आहे, गतिमान झालेली आहे. त्यामुळं या वस्तूला जी आता ही जी काही गती आहे हिला म्हणायचं मुक्त पतन. आता मुक्त पतनामध्ये इथं असल्यानंतर याचा वेग पहा. आता खाली आले, आता इथं ये ना, इथं आरंभीचा वेग 0 असतो. लक्षात ठेवायचं, मुक्त पतनामध्ये आरंभीचा म्हणजे सुरुवातीचा वेग. जसं की इथंही वस्तू आहे माझ्या हातामध्ये, बरोबर. तर सुरुवातीला हिचा वेग किती आहे, आता वेगच नाही ना काय, म्हणजे हिचा वेग किती असतो, 0 असतो. आणि कालानुसार आता पहा ही वस्तू आहे, इथं 0 वेग. जसजशी खाली येईल तसा हिचा वेग वाढत जाणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती गुरुत्व त्वरणाचं मूल्य सर्वात जास्त असतं. जसजसं वरती जाऊ तसं ते कमी होतं. म्हणून वस्तू जसजशी जमिनीकडे येऊ लागते तसा तिचा वेग काय होत जातो, वाढत जातो. आणि पृथ्वीवर आता पृथ्वी तलावर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो. पहा आता इथून हवेतून ही येते ना, तर हवा याला काय करते, विरोध करते. आणि या वस्तूवर वरच्या दिशेने प्लावक बल देखील प्रयुक्त होत असतं. त्यामुळं खऱ्या अर्थाने हे जे काय मुक्त पतन आहे हे हवेमध्ये होऊ शकत नाही. आता हे हवेमध्ये मुक्त पतन शक्य होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जर समजा इमारतीच्या गच्चीवरती गेला किंवा टेरेसवरती गेला आणि तुम्ही तिथून एक दगड आणि कागद खाली सोडला, तर अगोदर जमिनीवरती काय येईल, दगड येईल की कागद येईल? निश्चितच दगड येईल. कागद काय येणार नाही, कारण कागदाला खाली येताना जास्त हवेचा विरोध होतो, कागद मोठा असतो, बरोबर. म्हणजे मुक्त पतन हे हवेमध्ये शक्य होत नाही. या मुक्त पतनाचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला त्याची लिंक या व्हिडिओबरोबर शेअर करणार आहे, ती तुम्ही अवश्य पहा. म्हणजे निर्वात पोकळीमध्ये ते पीस आणि लोखंडी ठोकळा एकाच वेळेस जमिनीवरती येतात. त्या व्हिडिओवरून तुम्हाला ते समजेल. तर हे केवळ निर्वातातच शक्य होतं. हे मुक्त पतन इथं जरी आपल्याला दिसत असलं तरी इथं याच्यावर बरीचशी बलं कार्यरत आहेत. पहा हवा याच्यावर खालून प्लावक बल प्रयुक्त होते, हवेचं घर्षण बल होते. म्हणजे याचं काही मुक्त पतन होऊ शकत नाही. कारण याच्यावरती फक्त पृथ्वीचं केवळ गुरुत्व बल कार्यरत नाही, तर इतर आणखीन 2 बलंसुद्धा याच्यावरती कार्यरत आहेत. आणि मुक्त पतन फक्त निर्वात पोकळीमध्ये शक्य होतं. आता मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग, आता हे मुक्त पतन समजूया. या वस्तूचा इथं जमिनीवरती पडतानाचा वेग आणि त्याला लागणारा कालावधी, इथून इथपर्यंत येण्यासाठी लागणारा कालावधी आणि जमिनीवर पडतानाचा वेग, आपण ही न्यूटनची जी काही समीकरणं आहेत त्या समीकरणांच्या साहाय्याने इथं आपण काढू शकतो. आता मुक्त पतनासाठी त्वरण जी असतं पहा, आता ही आहेत न्यूटनची 3 गतिविषयक समीकरणं. पहिलं आहे फी बरोबर यू अधिक ए टी, दुसरं आहे एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए गुणिले टीचा वर्ग, आणि तिसरं आहे फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. ही काय आहेत, न्यूटनची गतिविषयक समीकरणं आहेत. आणि या 3 न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांचा उपयोग करून आपण मुक्त पतनामध्ये या वस्तूला जमिनीवर पडण्यास लागणारा कालावधी आणि जमिनीवर पडत असतानाचा वेग काढू शकतो. आता या ठिकाणी ए ऐवजी काय घ्यायचं, जी घ्यायचं. काय घ्यायचं, जी. इथं मी दाखवतो पहा. तर ए ऐवजी काय घ्यायचं, जी घ्यायचं. कारण त्वरण इथं गुरुत्व त्वरण आहे आणि त्याच्यामुळं हे आपण काय घेतलेलं आहे, तर जी घेतलेला आहे. ए ऐवजी काय घ्यायचा, जी घ्यायचा. इथं दिसतंय पहा
व्ही बरोबर यू अधिक ए टी. ए बरोबर काय घ्यायचा, जी घ्यायचा. आणि आरंभीचा वेग 0 असल्यामुळे इथं 0 येणार. म्हणून पहिल्या समीकरणावरून हे जे काय आहे म्हणजे वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग आणि कालावधी व्ही बरोबर काय येणार, जी टी येणार इथं. त्यानंतर यू 0 असल्यामुळं हे 0 होणार बरोबर. मग एस बरोबर 1/2 ए ऐवजी काय घ्यायचं, जी घ्यायचं, जी टी वर्ग, टीचा वर्ग. त्यानंतर तिसरं समीकरण काय आहे न्यूटनचं गतिविषयक, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as बरोबर. तर व्ही वर्ग बरोबर व्ही वर्ग येणार. यू 0 असल्यामुळे हे 0 येणार इथं, याचा संबंध येणार नाही. हा 2 आहे तसा येणार आणि ए ऐवजी काय घ्यायचं, जी. म्हणून ते काय होणार, व्ही वर्ग बरोबर 2gs. आता ही जी काय वस्तू आहे, ही वस्तू आहे, तर इथं पहा, तर ही सरळ वर फेकलेली आहे समजा. आता सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना, म्हणजे ही वस्तू सरळ वरती अशी फेकली समजा, कर्सरच्या सहाय्याने दाखवतो. एखादी वस्तू ही सरळ वरती फेकलेली आहे आणि या सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचं जे मूल्य आहे ते जी ऐवजी ऋण जी घ्यायचं. कारण हे जे त्वरण आहे ते खालच्या दिशेने असतं, विरुद्ध दिशेने असतं. म्हणून वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करण्यासाठी जीचं जे काय मूल्य आहे हे नेहमी ऋण घ्यायचं. आणि आता जीचं परिमाण तेवढं जरी असलं तरी आपल्याला माहिती आहे जी बरोबर 9.8 अशी किंमत आहे, तरी देखील या त्वरणामुळं दगडाचा वेग वाढत नाही. आता वरती दगड टाकलेला आहे, दगडाचा वेग वरती जाताना वाढतो का, नाही वाढत. का वाढत नाही, तर खालून पृथ्वी त्याला गुरुत्वीय बलाने खेचत असते, त्याच्यामुळे त्याचा वेग न वाढता कमी कमी होत जातो. आता चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावानेच गतिशील असतात. लक्षात ठेवायचं. काय, तर चंद्र असेल किंवा कृत्रिम उपग्रह असतील ते देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखालीच गतिशील असतात. त्यामुळं तेही मुक्त पतनाचं उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण वस्तुमान व वजन, त्यानंतर गुरुत्वीय लहरी आणि मुक्त पतन या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही घरी आणखीन याचा सविस्तर व्यवस्थित अभ्यास करा. वजन आणि वस्तुमान याचा फरक पाठ करा, मुक्त पतनाची व्याख्या पाठ करा आणि त्याचा चांगला सराव करा.